परवा पण आपलं ते माझ्या मनात नव्हतं, उद्धवला कार्याध्यक्ष ह्याने केला. यांनी त्याला शाखा प्रमुख करू शकत नव्हतो कोणाला, मी कार्याध्यक्ष करणार. तो महाबळेश्वरचा प्रसंग मला मला अजूनही आठवतं. त्या महाबळेश्वरला दुसरं झालं नाही, त्याच्या अगोदरही माननीय बाळासाहेबांच्या ही गोष्ट मनात होती, ही गोष्ट करायची होती. वाटत होतं की मी मध्ये येईन, ही गोष्ट मला जाणवत होती. आणि मला त्या पक्षाच्या कुठच्याही कार्याध्यक्ष, आज अनेक लोक बोलतील खोटं बोलतोय किंवा काय बोलतोय, परंतु एक मला प्रसंग अशी गोष्ट सांगून दाखवावी मला कोणी. मी तेव्हाही तीच गोष्ट मानत होतो, मी आजही तीच गोष्ट मानतो. शिवसेना प्रमुख एकच झाले, परत परत होऊ शकत नाही. मी जरी त्या पक्षामध्ये असतो, माझ्याकडे जरी ती जबाबदारी आली असती तरी ते होऊ शकत नाही. बाकी इतर मला काय करायचं त्याच्यासाठी मी मोकळाच आहे. पण तुमच्या मनात ती गोष्ट होती, मी कुठेतरी मध्ये येतो असं मला तुमच्या जर समजा मनात असेल, तेव्हा मीच त्यांना सांगितलं, म्हटलं मीच हे जाहीर करीन. जर तुमची इच्छा असेल तर हे मी जाहीर करीन. आणि त्याप्रमाणे मी जाहीर केलं. मी एवढ्यासाठीच त्यांना सांगितलं की बाबा नंतरच्या गोष्टी नको, की उद्या सगळे आपले पत्रकार आपले येतात आपल्या वर्तमानपत्रामध्ये काही स्तंभ की बाबा अजून लागलेली आहे, राज ठाकरे नाराज, हे होईल ते होईल. त्यापेक्षा म्हटलं मीच जाहीर करतो, झंझट मोकळं. तर तुमचा पक्ष आहे तो, तुम्ही सर्वस्वी त्याचे मालक आहात. त्या पक्षामध्ये कोणाला काय करायचं आणि काय नेमायचं हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. इतका मोठा निर्णय काय तर म्हणे मला माहितीच नव्हतं. मी तिकडे म्हणे मेळाव्याच्या ठिकाणी गेलो तर बघितलं तर हारांचे ढिगारे. महाबळेश्वर काय हारांसाठी प्रसिद्ध आहे काय? त्याला स्ट्रॉबेरीचे बॉक्स आणले मी समजू शकतो, चिक्के आणले मी समजू शकतो, हार आणले. आणि यांना माहितीच नव्हतं. मग ह्यांनी आल्यावरती विचारलं हे काय? म्हणे नाही, राजने उद्धवला कार्याध्यक्ष केला. कोणाला विचारून केला? बोला आता. 8:30 नंतरची असणार आहे. त्याला कधी कुठचं काय सुचेल सांगता येत नाही आता. माननीय बाळासाहेबांना अत्यंत नम्रपणे मला एकच प्रश्न विचारायचा आहे आपल्या सर्वांसमक्ष. जी गोष्ट झाली ती मी तुमच्यासमोर मांडली. या उपर जर समजा आपण एक हायपोथेटिकली पकडू, असं एक गृहीत धरू की माननीय बाळासाहेब म्हणाले की हे राजने जाहीर केलं, त्यांना माहितीच नव्हतं. आता माझा फक्त एकच छोटासा सरळ प्रश्न आहे की राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य होता का अयोग्य होता हे फक्त बाळासाहेबांनी सांगावं. अयोग्य होता तर तो माणूस अजून तिकडे का, आणि योग्य होता तर मग माझे दुसरे निर्णय कसे काय चुकले, हाच कसा बरोबर निघाला? मला असं वाटतं या गोष्टी काय काढतोय आपण. माननीय बाळासाहेबांनी याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे सिद्ध केले, आता मला ही सर्व जी लोक आहेत त्याच पक्षातली ही सर्व लोक ज्यांना कंटाळून मी बाहेर पडलो, त्या सगळ्या खोबरं नसलेल्या करवंटे आहेत, नाहीतर शेंदूर फासलेले वरवंटे. याच्या पलीकडे आहेत काय? आता इथे होर्डिंग लिहिलंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोण कुठचा कार्यकर्ता पदाधिकारी, मला माहिती पण नाही तो कोणतो, त्याने कुठच्या तरी मुलीवरती पाशवी बलात्कार केला. चला काय पक्षाचं धोरण आहे काय? दर महिन्यानं झालाच पाहिजे. ही येते यांची मला
किती बिथरले जातून किती हादरले ते ह्याची ही लक्षणं आहेत. कोणत्या पक्षाच्या आज मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वीची आलेली ही गोष्ट, भारतीय जनता पक्षाच्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने एका बाईवरती बलात्कार केला. म्हणजे काय पक्षाने सांगितलं होतं काय की चिंतन बैठकीत ठरलं होतं? एखाद्याच्या मनात येतं, मूर्ख असतो एखादा, त्याचा पक्षाशी काय संबंध? पण मला भारतीय जनता पक्ष शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे, तो तर कुठलातरी कार्यकर्ता त्याला तर काढून पण टाकला असेल. कल्याण डोंबिवलीवरती आजपर्यंत 15 वर्ष जो तुम्ही बलात्कार केला त्याची उत्तरं कोण देणार आहे मला सांगा. त्याची कोणी उत्तर देईल? शरम पण वाटत नाही की अशा सगळा अख्खा गलथान कारभार केल्यानंतर परत जाता आणि मतं मागतात. 15 वर्ष कशाला म्हणतात? 15 वर्ष, त्यातली 2.5 वर्ष त्या काँग्रेस एनसीपीची, तेही तसेच. काल ते मुख्यमंत्री आले होते, काय बोलतोय, काय करतोय, ते आपले विलासरावांसारखं भाषण करतात. परवा दिवशी मी तिकडे गेलो, असं करत असताना काय अंगात येते का तुझ्या? काय होतंय का तुला? कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणे जर समजा आमच्या हातात दिली, काँग्रेसच्या हातात दिली, छप्पर फाडके म्हणे त्यांना आम्ही निधी देऊ. छप्पर फाडके. आणि नाही दिली तर सिलिंग बंद. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शरम नाही वाटत? महाराष्ट्रातल्या भागाभागामधल्या लोकांमध्ये तुम्ही वेगळे पण दाखवता. तुम्ही राज्य करत असताना की तुमच्या हातात सत्ता दिली तरच तुम्ही छप्पर फाडके निधी देणार, आणि नाही दिली तर ही मरोत माणसं तडफडून मरोत. यांच्याकडे लक्ष देणार नाही तुम्ही. हे कोणते राज्य करते? ही काय माणसं आहेत? खरं तर मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगायला पाहिजे होतं की आमच्या हातात दिली तर आम्हाला आनंदच आहे, पण जरी नाही दिली तरी कल्याण डोंबिवलीची आम्ही चांगली रचना करून देऊ, त्याच्यासाठी व्यवस्थित चांगला निधी देऊ, हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं. याच्याऐवजी तुम्ही म्हणतात की आम्हाला दिलं तर निधी देऊ.